जय गुरु. जय गुरु. सगळ्यांनी आपापले हे म्यूट ठेवा. जेव्हा बोलायचं असेल तेव्हाच अनम्यूट करा. म्हणजे मग आवाज चांगला ऐकू येतो आपल्याला. जमलेत का बऱ्यापैकी? किती जण हो. आहेत? दिलीप, तुम्ही सुरू करा पण होमवर्कचा. 9 तुम्हाला जणच आहेत तुम्हाला सध्या तरी. 9 जणच दिसत आहेत मला. हा, वाढतायत तुम्हाला वाढतायत होमवर्क 11. सांगितलं होतं ना, ते सुरू हम्म. करा. हम्म. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. उषा ते आहेत का आज? उषाताई. नाही आहेत वाटतं आज सुद्धा. उषाताई नाही दिसत आहेत. नाही नाही. दिलीप भाऊ पण आहेत ना? दिलीप भाऊ आहेत. आहेत. आणि मी पल्लवी आहे. हा. जरा आणि मदत करा, त्यांनी कारण तुम्ही हे मराठी टू संस्कृत आहे. माझा काही दावा नाही की मला सगळं येतं असं, पण तुमचा पण हेल्प राहू दे नाही. मध्ये. ठीक आहे ना? एक मिनिट. तर राकेशजी, हम्म. तुम्ही परवा जे होमवर्क दिलं होतं ना. हा, काल दिला होता ऍक्च्युली, पाठ हा, 8 काल. मधला. हा. हा, तर ते आधी घेऊया का, म्हणजे हो, तेच आधी मुलांची घेऊया, कारण लोक कंटिन्युटी. तयारी असेल सगळ्यांकडे. हा. पटपट कु- घेऊन टाकू कारण कुणी आपण कुणी ते. काय मी काय पाठवलेलं. हा. एक मिनिट, एक मिनिट ऐका. कुणी कुणी उत्तरं लिहून पाठवलेली आहेत. हा. ते दिलीप आता पाठवतील याच्यावर. बर. कारण म्हटलं तर बऱ्याच जणांना छान जमलंय. पण हो. पुन्हा काही छोट्या छोट्या बारीक बारीक चुका झाल्या आहेत. तर ते जरा घेऊया आधी, म्हणजे सगळ्यांच्या क्लिअर होतील. हम्म. सर, दिलीप. मी एक विचारू का? बोला. हं, हं, हा. जुनं आहे अभ्यास 4 मधलं. हम्म. आणि चॅप्टर 2. हम्म. हं. हा, त्या ह्याच्यात ना आपण हे करतो ना. वाक्य काय आहे? लाडू आणि भात खा. हं? म्हणजे हम्म. मोदकम ओदनमच खाद. मग असं म्हटलं तर लाडूचं ओदनम खाद. म्हणजे ऍक्च्युली जसंच्या तसं. व्याकरण दृष्ट्या त्यात काही चूक नाहीये. ठीक हा. आहे ना, कारण संस्कृतमध्ये शब्दांच्या रचनेला म्हणजे सिक्वेन्सला तेवढं काही महत्व नाहीये. ते कसं हा. येऊ शकतं. ठीक आहे हा. ना. कारण व्यायाम व अभ्यास सुद्धा कर मध्ये आपण लिहिले ना, व्यायामम च अभ्यासम अपि कुरु. हम्म. म्हणून म्हटलं असं असं पण त्यामुळे लिहिलं तर तुम्ही च चालेल. कुठेही टाकला तरी काही हरकत नाही, पण आपल्या हा. समजण्यासाठी नॉर्मल कन्व्हेन्शन असं म्हणतात की ते च नॉर्मली शेवटी लावतात. पण तुम्ही अलीकडे पलीकडे कुठे लावलं तरी त्यात काही चूक नाहीये. ओके. हा, तेच विचारायचं होतं. ठीक आहे. थँक्यू. आणखीन कोणाला काही शंका जुन्या? तर मग आपण सुरुवात करूया. राजेशजी, तुम्ही अभ्यास. लॉग इन केलाय? कोणी? हो. तुम्ही लॉग इन केलाय का? हो, मी लॉग इन केलंय. रेकॉर्डिंग चालू आहे माझ्या साईडने. ठीक मग आहे ना. ती लिस्ट तुम्हाला पाठवू का मी व्हॉट्सअपवर? तुम्हाला दाखवता येईल, शेअर करता येईल का? कुणी कुणी मला. उत्तरं काय दिली ती? हो, चालेल. बघा, तुम्ही पाठवा, बघूया. नाही तर मग ते मला शेअर करण्याकरता हे करावं नाही, लागतं, तुम्हाला ऑथराईज करावं शेअर लागतं नाही करता, काहीतरी. मी शेअर करतोय ना, म्हणजे हम्म. तुम्हाला नाही मी करता तुम्हाला येणार. तर व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा मला. तुमचा. नाही, ते काम करूया का, तुम्ही शेअर करा का, म्हणजे हा, तुमचं दोन्ही तुमच्याकडे राहील. मी मी मला एक. पण तुम्हाला शेअरचं मला वाटतं तुम्हाला मला शेअर नाही रिक्वेस्ट करता पाठवावी येते लागेल. का? शेअरला मी क्लिक केलं तर ते यू कॅन रिक्वेस्ट मल्टिपल हा, प्रेझेंटर रिक्वेस्ट शेअरिंग. करा, मी एक्सेप्ट करतो ती, म्हणजे मग तुम्हाला शेअरिंग करता येईल. हा. मग मी हा, मी पाठवले अच्छा, रिक्वेस्ट. तुम्ही पाठवली का, मी अलाव करतो. आणि मी माझं शेअरिंग आता काढून टाकतो. ठीक आहे. हे वाचता येईल ना? हम्म. हो, थोडं प्रेझेंट मोडमध्ये केलं की आणखीन जरा मोठं होईल. हा. आणि जर फोकस मध्ये गेलं तर जर आणखीन मोठं होईल. हे तुम्हालाच करावं लागेल, मोठं इथून नाही होत मॅडम. फक्त नाही शेअर करता आलं मग. नाही, हा. पीपीटी मोड मध्ये जाऊन तुम्ही ते प्रेझेंटेशन मोड मध्ये जा ना.
तुम्ही पीपीटीला अलाउड प्रेझेंटेशन. असेल, हे हे आहेत ना, पीडीएफ आहेत या. अच्छा, ह्या PDF आहेत. मग जरा मोठ्या नाही हा करता येत का तुम्हाला? तुम्ही हा, लॅपटॉप साईज वरती जर. वाढवता येईल का? हा, हा, वाढवता जरा साईज ते, वाढवता हा, येईल. ते स्क्रोल केलं वरच्या काय मोठं होतं, हा झालं मोठं. थोडा इकडे सरकवा गेलं, तो. राईटला गेलं ते. हा, सरकवा ना, तुमचा खाली तो कर्सर आहे तो मूव्ह करा जरा. टच करून खाली होतं ना. खाली बार आहे तो जरा मूव्ह करा. हा, ओके. जरा हा. ऍडजस्ट करा म्हणजे. आता वाचता येते ना? हं. हो हो. हम्म. अजून थोडं मोठं करू का? बघा जमत असेल तर. आम्ही झूम करू शकतो सर. नाही, हे हा हा आम्हाला तरी ठीक आहे. वाचता. बस. हा हा, एवढं बस, हा एवढं पुरे आहे. हा, आम्हाला पण चार चार डोळे आहेत ना, त्यामुळे कसं ते वाचता आलं पाहिजे. हा, घ्या सुरू करा म्हणजे. हा, तुम्ही पल्लवी ताई, तुम्ही घेता का? नाही, घ्या ना, सुरू करा. हा, तर एक रिव्ह्यू आपण या निमित्ताने घेऊ शकतो. एक साधारण एक महिना आपण शिकतो आहोत, आणि कुठल्या तरी वळणावरती कुठे आपण बघितलं पाहिजे की आपण कुठे आहोत. तर प्रगती खूप चांगली आहे आपली, आणि बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना समजलेल्या आहेत. फक्त दुपारपर्यंत रिस्पॉन्स त्या मानाने कमी होता. संध्याकाळी काही रिप्लाय अजून आले, ते आम्ही सगळे कन्सॉलिडेट केले आणि सगळ्यांची मिळून एक PDF केली. कदाचित एखाद दुसरा सुटला असेल त्यातला, पण तो एक रिप्रेझेंटेटिव्ह असेल की आपण जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं जी आलेली आहेत ती आपण एक प्रातिनिधिक म्हणून घेऊ आणि त्यावरती चर्चा करूत. आता आपल्याकडे किती लोक आलेले आहेत? 28 27 28 लोक हा, हे आज कमी आले त्यामुळे. 30 लोक आहेत. आहेत. पण हम्म. पण साधारण ही एक एक वाक्य बघितली हम्म. तरी हा सगळ्यांच्या साधारण काय कुठे चुका झाल्यात किंवा ओके बरोबर आहे ओके लगेच लक्षात येईल. ओके ओके. हो. हम्म. तर पहिला इथं हम्म. 7 नंबरचा प्रश्न आला इथे सुरुवातीलाच. हे त्यांचं दुसरं पान आहे बघ. हा पहिलं पान हे होतं. हा, हा हे इथे आहे त्यांनी. हा, पहिलं आहे विद्यालय. हा शब्द पुल्लिंगी आहे, आणि याचे आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. शाळा, आणि त्याचं वाक्यात उपयोग माझ्या शाळेत असं त्यांनी केलेलं आहे. मी नावं कुणाचीच घेतलेलं नाहीये, त्यामुळे ते फक्त नाही, प्रातिनिधिक म्हणून आता राहील. आपण डायरेक्ट डायरेक्ट हा, वाक्याकडे बघूया. मम हो हो, विद्यालयः बालकाः च बालिकाः अस्ति. आता हा. ह्याच्यामध्ये बालकाः आणि असं नकोय. हम्म. अनेक वचन असेल तर बालकाः चालेल. नाही, पहिल्यांदा कसं एक येते, असेल तर बालकाः पाहिजे. हा, मम आणि विद्यालय बालिक. घेतलं ना. हा विद्यालय म्हणजे माझं विद्यालय, हा म्हणजे यातून विद्यालय म्हटल्यानंतर त्याच्यात दुसरं कुठे विद्यालय विद्यालयम असं काही नाहीये. म्हणजे सरळ प्रथमा विभक्ती आहे. माझी शाळा. आता हा माझी शाळा मुलं आणि मुली आहेत, हे वाक्य तसं मराठीत हा सुद्धा योग्य होतं. तर मम विद्यालय केलं होतं, पण पुन्हा लक्षात आलं त्यांच्या की विद्यालय हा पाहिजे म्हणून वरचं केलं आणि विसर्ग दिला खडक गेला. होत. हम्म. पण ते विसर्ग दिल्यानंतर पुढचा जो शब्द आहे बालकहा बालिका च, आणि पुन्हा काहीतरी लिहिलं, ते खोडलं आणि अस्ति केलं. म्हणजे थोडंसं कन्फ्युजन झालं, हे लिहू का ते लिहू असं काहीतरी. तर ते लिहायचं झालं तर मग मम विद्यालये बालकः च बालिकाः, किंवा बालकः बालिकाः च संती. अस्ति नाही हम्म. होणार, कारण हे अनेक हो. वचने घेतले, बहुवचने घेतले आपण ना. नाही, पण यातमध्ये विद्यालय हा हा शब्द जो आहे हाच हा, हा शब्द महत्वाचा, यायला पाहिजे. तोच आला पाहिजे. विद्यालय हे म्हणून मी काल म्हटलं होतं बदललेलं की रूप झालं तुम्ही, हे. हा, हा. तुम्ही आता माझ्या शाळेत म्हटल्यामुळे तुम्ही ते बदललं तुम्ही. कारण अर्थ जर हम्म. शाळा असाच आहे, तर माझी शाळा हे बरोबर होतं, म्हणजे मम विद्यालय हे बरोबर झालं असतं. आता तुम्ही त्याचा प्रत्यय चेंज केला किंवा त्याची विभक्ती चेंज केली, त्याचं हे, त्यामुळे ते माझ्या शाळेत, हा हे शाळेत हे अपेक्षित नाहीये तिथे. त्यामुळे हम्म. शाळेसाठी आपण विद्यालय नाही वापरू शकत. ठीक आहे ना. हम्म. त्यामुळे ओके. विद्यालय जर शब्द असेल तर ते माझी शाळा एवढंच होतं, किंवा शाळा हा तशा तसा, किंवा विद्यालय सुद्धा तशा तसा शब्द तिथे अपेक्षित आहे. म्हणून मग हा ते मम विद्यालय जी पहिली दोन अक्षर वाक्य लिहिली होती ती बरोबर होती. मग ते नंतरचं जे ऍड केलं त्याच्यामुळे सगळ्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून गेलेला आहे. मग अहम मम विद्यालय असं चालू शकते का वाक्य? नाही नाही नाही. आधी तुम्ही मला तुम्ही मराठीत सांगा तुम्हाला काय म्हणायचंय, हा, मग तुम्हाला आपण काय बघू. म्हणायचं हा. सांगा. हा. ही माझी शाळा. नाही, हम्म. अहम
ही हा ठीक माझी आहे ना, शाळा ही माझी असेल तर शाळा, मग ती ही अहम नाही. म्हणतो तेव्हा ती एषा मम विद्यालय, एषा, नाही हा, वेशा पण नाही, एषः. एषा मम एषः विद्यालय मम विद्यालय, हो. विद्यालयः. एषः. एषः लिंग आहे ना. मम विद्यालयः असं झालं असतं. छोटी आणि छोटी तुम्ही वाक्य करा. हं. द लिहिताना हे ध्य झालं, अर्ध ध झालं, ते अर्ध द पाहिजे, विद्यालय. ते पण त्या ठिकाणी व्याकरणामध्ये योग्य नाही होत. तर पुढच्या आहेत विद्यालयात, पुढचा शब्द तचा पाय तोडलेला आहे, बरोबर आहे. त्याचा अर्थ पण विद्यालयातून घेतलाय. अहम विद्यालयात क्रीडांगणे गच्छामी. मी विद्यालयातून क्रीडांगणावर जातो. व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. फक्त एकच राहिलं याच्यामध्ये, शेवटी ती उभी रे द्यायची राहून गेली. हिंदीमध्ये असते ना तशी, संस्कृतमध्ये पूर्णविराम दंडक. हा दंड असतो, तो तो दंड दिला गेला पाहिजे, तरच ते वाक्य पूर्ण झालं असं मानलं जातं. प्रत्येक ठिकाणी हा दंड राहिलेला आहे. गृहम, गृह म्हणजे घराकडे पेक्षा किंवा घराला. बालक क्रीडती पश्चात अहम गृहम आगच्छति. आता इथे गृहमचं शुद्ध ते लेखनाकडे राहून लक्ष गुहम झालं द्यायला काय. हवंय. लिहिले शुद्ध अहम लेखनाकडे. अवघड वाक्य तयार केलीत ना यांनी. खूप मोठी वाक्य नाही, केली. ठीक आहे. इथपर्यंत ठीक होतं, बालक गृहम आगच्छति पण ठीक होतं, पण ते अहम ग्रहमचं जर खाली राहून गेलं, सायंकाले गहम अहम झालं ते. सायंकाले गृहम आगच्छामि. हा, थांबा, स्वतः अहम असेल एकेकाची तर घेऊया. आगच्छामी. पण बालक एकेकाची वाक्य. डिस्क्रिप्टिव्ह आगच्छति नाही. वाक्य तयार केलीत यांनी. नाही, आणि प्रयत्न चांगला सगळ्यांनी. आहे. चांगला हा. प्रयत्न, चांगला हो, हो. केलाय, प्रश्न हं. नाही. म्हणजे तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आणि मोठं करावं वाटतं, हे चांगली गोष्ट आहे, पण थोडं काळजीपूर्वक आवश्यक आहे. आणि शुद्ध लेखनाकडे गृहात, लक्ष द्या. पश्चातचा पाय मोडला पाहिजे. ग्रहमचा हा गृह हा राहिला. खूप हे त आहे ना, खूप जणांचं पश्चातचा म्हणजे त, हे पूर्ण इतरांची त पण. झाला. हा हा, त अर्धा पाहिजे. पुढचेही अनेक बघितले, त्या सगळ्यांसाठी हाच एक हे आहे की ऱ्हस्व दीर्घ आणि पाय मोडणं, दंडक देणं, कुठे टिंब असेल तर टिंब काढणं, विसर्ग काढणं, ह्याला संस्कृत भाषेमध्ये लिपीमध्ये फार महत्व आहे. आहे. हा, आणि हे जे, बऱ्याच आता पुढच्या सगळ्यांचं बघितलं आम्ही. बऱ्याच ठिकाणी आता गच्छतीचा ती ह्रस्व काढायचा का दीर्घ हा काढायचा हा हे चुकलेलं ते फार आहे. आवश्यक आहे. हा, खूप जणांनी बहुतेकांनी त्याच्या दीर्घ चुका काढलाय. केल्यात. आणि प्रातः आता इथे यांनी सुद्धा बघा, थ नाही येतो, त येतो. प्रातः त येतो, प्रातः. थ नाहीये. आलं का लक्षात? अशा छोट्या छोट्या चुका तर अजिबात करू नका. आता इथे बालक क्रीडती आणि पश्चात हे लिंक होत नाही, है ना. ठीक आहे, पण सध्या क्रीडती इथे सुरुवातीला. संपलंय. हा. बालका क्रीडती एवढं एकच वाक्य झालं असतं. पुढचं घ्या, पुढचं घ्या. हा, बालका गृहात, गृहात घरून, विद्यालये. घरातून. बालक गृहात, गृहात विद्यालये यानम च गच्छति. यानम च हे नाही होत योग्य. आणि हे गृहात, गृहात ठीक आहे, घरून विद्यालयाला जातात तुम्हाला म्हणायचं एवढंच की म्हणायला पाहिजे यानाने जाते. होतं. ए, यानमच्या नुसतं ते गच्छति. म्हणायलाच नको होतं. हा, नुसतं गरज पण नाही गच्छती तशी, म्हटलं तरी चाललं असतं. त्याच्यामुळे विभक्ती खूप बालक. वापरला जातो, बट ही बालका गृहात विद्यालय गच्छति असं. हा, हा, एवढं चाललंय. यानमचे हा शब्द हे नाही होत योग्य, तो ते याने असायला झालं पाहिजे होते असतं ते. बालकः गृहात विद्यालयम गच्छति. तर एवढं पुरे होतं. आणि जेव्हा गच्छती ही प्रोसेस असते ना, याचा अर्थ तो पोहोचलेला नाहीये, जातोय तो. म्हणून मग ते विद्यालये नाही घ्यायचं, विद्यालयम घ्यायचं. जोपर्यंत जाऊन विद्यालयात जाऊन तो बसत नाही, अभ्यास करत नाही, शिकत नाही, बोलत नाही, तोपर्यंत तो विद्यालयम. इथे गेल्यानंतर मग विद्यालये. बालक गृहात विद्यालयम गच्छति. पुढे घ्या, पुढचं. दशवादन समये, प्राथ हे चुकलेलं होतं, दशवादन समये विमानयान गच्छति. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे हा नवीन प्रयत्न केलाय, विमानयान घेऊन. फक्त प्रातः चुकलं, थ नाही तो पाहिजे. हम्म. एकादश वादने, रात्रौ एकादश वादने अहम निद्रा करोमि.
निद्रा करोमी नाही, निद्राम करोमी. हा मी कारण पण ते घेतो कर्म तसं. होईल त्या ठिकाणी ना. हा आणि असं अहम तेच म्हणजे फार हा अवघड साहजिक वाटत साहजिक असेल आहे तर हे सगळ्यांच्या हा होतात, आमच्या पण होतात. हा म्हणजे आता आम्ही बघतोय म्हणून सांगतोय तुम्हाला एवढंच. अहम हे तुम्ही एकम पुस्तकम पठामी. रात्रव कसा लिहिलं म्हणजे काय म्हणजे रात्रवचं लॉजिक काय सांगितलं? रात्रीचं रात्रव का केलं तुम्ही? दुसऱ्यामध्ये रात्र असेल असं गृहीत धरून केलं. हम्म. ठीक आहे चालेल. त्यामुळे रात्री इकारांत शब्द आहे तो त्याचं हा ते रूप त्याप्रमाणे हा ते हा आलं पाहिजे. हा ठीक आहे ना. रूप तसं योग्य नाही ठीक आहे आहे. हं. हा एकादश वादने अहम निद्राम करोमी एवढं सफिशियंट होतं. एवढंच पुरलं असतं हं. अहम एकम पुढचं पुस्तकम पठामी. मी एक पुस्तक वाचते. पुढे हा बरोबर आहे. पुस्तक मी होईल ना. पठामी आहे ना. पठामी हो बरोबर ना. अहम आता इथे हे हा ए आल्यामुळं ते म जे आहे ते म घेतलं हे ठीक आहे. पण मचा पाय थोडासा राहून गेला. ते म पूर्ण हा. घेतलं गेलं. अहम एकम असं झालं ते. अहम केलं असतं ते ए आल्यामुळं म घेतलं हे बरोबर आहे. स्वर आल्यामुळे पुढे. पण ते हा मचा पाय तोडलेला नाही. क्या ओके. म्हणजे देखते थे? अहम अहम घेताना अहम म चा पाय तोडायचा, ह वर हा अनुस्वार नाही म्हणजे घ्यायचा. नाही अनुस्वार चालेल केव्हा द्यायचा इथे जर समजा हे नसेल. नाही सध्या तरी एकम चालेल आल्यामुळे तो काय रूम नंतर हा स्वर सांगू सध्या आपण बसेल. उगाच हा कन्फ्युजन नको. हा. कन्फ्युजन नको सध्या व्हायला. हा चालणार आहे. खूप गोष्टी दोन्ही नियम चालेल नको दोन्ही सांगायला. चालेल. हा. ओके. आता 7वं ग्रामम नगरम. ग्रामम नगरम तसं ग्रहम सारखंच आहे हे गावाला किंवा शहराला. अहम शनिवासरे ग्रामम गच्छामी. बरोबर. बरोबर. इथे पुन्हा राम मोचा अपि पाय आहे. हा आता राममचा पाय राम तोडलाय ना. तो जरा हा ठीक आहे ठीक आहे आहे. पाय तोडलाय. ते नगर मे दिस वाटतं खालचं ते पण तसं नाही हा ते. हा हा नगरमचा पाय राहील तोडायचा. राम अपि कृष्ण नगरम पठती. नाही अपि ते नको कसं इथे. झालं हा हा आणि चच पाहिजे. रामकृष्णच्या नगरमचं म पाय तोडलेला पाहिजे होता. बाकी बरोबर आहे. नाही आता राम पठती आणि रामात कृष्ण म्हटलंय ना. दोघं नाही जण नाही नाही म्हटले हा तिथे द्विवचन पाहिजे हा होतं. द्विवचन द्विवचन अच्छा पाहिजे. हा बरोबर आहे. द्विवचन पाहिजे पठतः पठती नाही. असं पाहिजे होतं तिथे. पठत ह. पठतः त त तो प्रथम पुरुष द्विवचन. द्विवचन. हम्म, हम्म. ग्रामात अहम नगरात गावाहून पाठशालां नगराहून. अहम आता बालक पाठशालां शनिवासरे गच्छामि. थांबा जरा कोण वाचतंय? मी फाटक शुभदा. नाही पण इथे आलेलं आहे का तुमचं आहे का हे? नाही नाही मी पाठवलं नाही. हा. नाही थांबा जरा नाही तुमचं येईल. आपण नंतर घेऊत नाही इथे होऊन जाऊ एवढं. बाकी हम्म. इंडिव्हिज्युअल्स नंतर आणखी काही असतील ते इश्यू नंतर घेऊ आपण. आता हा ज्यांचा पेपर आहे ते आहेत का उपस्थित? शुभा आहे. मी शुभा हा जोशी. तुम्ही हा तुमच्या तुम्हाला काही लक्षात शेअर करावं आता वाटलं सांगा. नाही ठीक आहे. तुम्ही जे आता म्हणजे त्यातलं सांगताय ते दुरुस्त मी हा नोट करते. नोट हा करते. हा तुम्ही जे सांगताय. बरोबर येस. बालकः ग्रामात पाठशाला गच्छति. बालकः घेतलं का तुम्ही ते? हो. बालकः घेतला असेल तर ते 2-3 चुका. ग्रामातचं त हा पूर्ण घेतलंय. हा ते पाठशाला नाही ते पाहिजे. लक्षात आहे. पाठशालाम पाहिजे. वरती अनुस्वार पाहिजे. आणि हा गच्छती नाही पाहिजे. अनेक असल्यामुळे ते बालकः गच्छन्ति गच्छन्ति. मग नुसतं बालकह घेतलं असतं तर बरोबर झालं हा असतं का मग हे? मग एक हा वचन चाललं असतं मग. मग एक गच्छती चाललं चाललं असतं असतं. ना. हा म्हणजे हे पाठशालाम घेणं आवश्यक आहे. हा हा नाही म्हणजे बालकह असतं तरी पाठशालाम बालकः येतं. गच्छति. हम्म. हा मग बालकाचा पाठशाला रेफरन्स तो करता आहे त्याचा क्रियापदाशी रेफरन्स आहे गच्छती. हा हा बालकः गच्छति आणि हा बालकाः गच्छन्ति. आता गच्छन्ति. तिघच हा हा बरोबर. हो हो हो. कर्ता आणि क्रियापद ह्याचा एकमेकाशी संबंध आहे. मग नंतर ते हा कर्म येणार आहे. हा हा आणि ह्यात पाठशालाम म्हणताय का? म ऍड हो करायला पाहिजे. हे हा म म्हणजे वरती अनुस्वारावर. ती त्या द्वितीय समोर ग हा आहे ना. हा हा पाठशालाम तर तुमचं गच्छामी. वाक्य मुलगा हम्म. गावाहून अं, शाळेला जातो असं आहे ना. हो आपण बघित हो होतो हो ना. कडे वगैरे असते तर हा ते आपण लावतो तिथे वरती म्हणून पाठशालाम असं. हा हा ओके.
नगरात एकम बालकः आगच्छति. आता त्याच्यात काय नगरात बरोबर आहे. एकम आणि बालकः एक गरज ही नाही. जोडी होत नाही. हा हा एक एक गरज बोला नाही. सर. हा बरोबर. बालकः हे बरोबर आहे. मग एक ते हा बालकः बरोबर एकम नाही पाहिजे मग. एकः एकदम गरज बालकः. नाही. गरज हं? नाही. हा हा आगच्छति ठीक आहे. कारण एक हे हम्म बालकाचं विशेषण असल्यामुळे विशेषण हा आणि अ, विशेष्य हे एकाच ह्याच्यात चालतात. हं. म्हणून ते एकह बालकह पाहिजे होतं. हम्म. सांगितलं सर. अच्छा हम्म. बर. एकदम छान. सोमवासरे अहम सोमवासरे शिवमंदिरम गच्छामी. मंदिरमचा पाय तोडायचा राहिला हा आणि हा शेवटी दंड येता राहिला. गच्छामीच्या पुढे प्रत्येक शब्द वाक्याच्या पुढे शेवटी की गच्छामी. हा 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 पूर्णविराम म्हणून दंड द्यायचा त्याला. अच्छा शनिवासरे विद्या हम्म. अवकाशः पहिला भवति. विद्या विद्यालयाला सुट्टी असते. हा विद्यालय विद्यालये नाही होणार. विद्यालये एकारांत विद्यालय नाही असल्यामुळे होणार. विद्यालयात होतं ते. हम्म. विद्यालयाला म्हणायचंय ना, मग ते परत होणार. हम्म. विद्यालयम. विद्यालयम विद्यालयम. अवकाशः भवति. हम्म. ओके. एकवादनात् परम. एकवादनात् परम अहम गृहे आगच्छामि. ओके. एक बोलल्यानंतर बरोबर. ठीक आहे. द्विवादनात् परम अहम गृहपाठम पाठम पाहिजे करोमि. हा हम्म. हम्म. ओके. अनुस्वार का ओके. पाठम. हो, छान छान केलं. गृहपाठम. हा हो हो. हा हा चांगलं नुसतं केलं. अनुस्वाराचं लक्षात ठेवू नका. ते हा गृहपाठम ही अनुस्वार शेवटी विभक्ती आहे. वाक्य संपल्यावर दंड द्यायचा कंपल्सरी. हो हो हा विभक्ती आहे ती. नुसतं अनुस्वार असं लक्षात ठेवू नका. हा हा आता हे कुणाचं आहे दुसरं विद्यालय. अक्षर नाव मी घेतले नाही कोणाचे. ठीक आहे नको नाव नाही, नका घेऊ. नावं विद्यालय नकोत, नावं एषा. नकोत. हा, हा जरा आता हा फास्ट जाऊ ज्याचं जरा आहे त्याला आपण. ओळखू हो आलं हो त्यांनी सांगावं काय वाटेल हा त्याला. हा विद्यालयः एषा मम विद्यालयः. हे ओके. विद्यालयात अरे त्वं प्रतिदिनं एषः एषः पाहिजे. विद्यालयात. हा एषा पाहिजे. नाही. एषः हा पाहिजे. एषा नाही पाहिजे. हा एषः एषः एषा नाही एषः स्त्रीलिंगी आणि मम पुल्लिंगी. हा विद्यालय. पाठशाला म्हणायचं असेल तर एषा मम पाठशाला हा पाठशाला. त्याला चालतं. विद्यालयाला नाही चालणार. हा विद्यालयात त्वं प्रतिदिनं विद्यालयात गच्छसि. आता इथं तुम्हाला काय म्हणायचं नेमकं. अच्छा, एषा शाळेतून वापरला जात. तर पाठशाला वापरायचं ना, म्हणजे हं? स्त्रीलिंगी. दोन्ही पुल्लिंग, हा दोन्ही एषा वापरला तर पाठशाला म्हणजे दोन्ही स्त्रीलिंगी, आणि एषः बरोबर. म्हणलं की हा 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 विद्यालय. हा हा कळलं लागलं. हा हो. कारण एषा मम ही पाठशाला असं होईल मग ते. हा किंवा एषः म्हणजे मम हा विद्यालयः असं. हा 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 माझी शाळा आणि ही माझी विद्यालय असं नाही होणार परत ना. लॉजिक तेच आहे. ही हे हं. विद्यालय म्हणजे हे विद्यालयाचं ते विशेषण आहे. म्हणून जसं जसं आपण ते विशेष्य वापरतो तसंच विशेषण पण त्या रूपात कन्वर्ट करायचं. त्वं प्रतिदिनं विद्यालयात गच्छसि. तर विद्यालयात गच्छसि मी तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये. विद्यालयातून जातो म्हणायचं का विद्यालयात जातो म्हणायचं. एवढं लिहिताना काय होतं. तुम्ही शाळेतून रोज जातो असं म्हणणं असेल तर मग बरोबर आहे. शाळेत रोज जात असेल तर मग चुकलंय. शाळेतून रोज जातो ठीक आहे. पण मग त्याला काहीतरी घरी जातो वगैरे असं काहीतरी म्हणायला पाहिजे नाही होतं असं ना. काही नाही जातो रोज. आता कुठलं तरी वर्णन चाललेलं आहे. तो रोज शाळेतून जातो. कुठे बर जातो काय माहित नाही. म्हणजे गृहम. शाळेत जातो म्हटलं तर विद्यालयम ना, हा गच्छति. विद्यालयम गच्छसि. हा ते पण विद्यालयात आता असल्यामुळे ते हा विद्यालयातून असा अर्थ होतो. हा त्यामुळे विद्यालयातून येणारं वाक्य तिथे पाहिजे. हे वाक्य चुकलेलं आहे का. गृहम. हम्म. हा हा ज्यांचे त्यांनी उत्तर देऊ देत, म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या शंका दूर होतील असं मला वाटतं. त्यांनी पाठवलं, त्यांनी बोल, त्यांना काय म्हणजे अडचणी हो असेल. ते त्यांनी शेअर करावं त्यांचं काय आहे, म्हटलं काय. अनघाताईने पाठवलंय माझ्या मते. अनघा देव. आहेत का त्या. आहेत का अनघाताई. नाही वाटत. नाही आपण तर जरा वर पेस पुढे मग वाढवूया. पटकन. आपण जरा पेस हा वाढवूया. बरोबर जे करा. हा बरोबर वाढवा. आहे ते. हा हा. संपला नाही रे. हम्म. आता सह सह गृहम गृहम पश्यति. पश्यति. आता सह आणि पश्यति बरोबर आहे का बरं. विचार करा.
हो, सह बरोबर आहे. हा बरोबर बरोबर. लिखती. कुठला पुरुष येतो? ताई, प्रथम पुरुष. प्रथम मध्यम पुरुष. पुरुष. मध्यम मॅडम, पुरुष. हो, हा हा प्रथम कोण प्रथम शाळेत म्हणते? पुरुष येतो. प्रथम पुरुष शाळेत येतो. जातं तर काय करायचं? हम्म. हा. विद्यालयात नाही का, विद्यालयातून होतं, मग विद्यालयात गेली जातात म्हटल्यावरती काय करायचं? विद्यालयम. विद्यालयम. विद्यालयम पण हे का बघा विद्यालय विद्यालय. हम्म. हे बघा नेहमी मग वाक्यात उपयोग करायला सांगितलाय तोच शब्द वापरायचा आहे. आपण विद्यालयात याचा वाक्यात उपयोग करा असं म्हटलंय ना. विद्यालयातून मग झालंय ना ते, विद्यालयातच जात आहे मी म्हटल्यावरती काय नाही नाही करायचं हे असतं? जे आता धड्यामध्ये हे जे कसं आहे वाक्य बघा, हे जे विद्यालयात याचा अर्थ होतो की विद्यालयातून जातो. विद्यालयातून. रोज विद्यालयात जाते असं म्हणायचं असेल तर सांगितलं ना विद्यालयम पाहिजे इथे. विद्यालय फक्त. विद्यालयम विद्यालयम हा, यावरती अनुस्वार विद्यालयम. टाकायचा. म्हणजे विद्यालयाला बरं. असं होतं ना ते. हा. गृहात तुम्हाला जरा त्वम हा हा पुढे हा, आहे हा. लक्षात त्वम पुढे. गृहात बहि. त्वं गृहात बहि आगच्छसि. हम्म. हा, हा. हम्म. बरोबर तर आहे. हे बही आहे का वही आहे बहि ते नाही, आपण बाहेर. ब असावं असं करीत होतो पण असं नाही ब येतो, विद्यालयात बही होतं. हा काल गेला होता हा, शब्द. ते बाहेर बही आहे. हा, तिथे काल झालं गृहात होतं त्या येतो. धड्यात. हा. हम्म. ब येतो. हा. ब बाहेर. येतो. त्वम दशवादन काय समये गच्छसि. हं. बरोबर आहे. सह बरीचशी तरी आहे एकादशन ना. वादने आनयती. तो नाही. 11 वाजता आणतो. ग्रामम शीघ्रम गच्छ. ग्रामात सत्वरम आगच्छ. खेड्यातून गावातून लवकर ये. खेड्याला लावाला. ग्रामातून. ग्रामातून. सोमवासरे आगच्छति. हम्म. सह दिलं त्याच्या. पुढे. ते शनिवासरे पुन्हा पुन्हा आनयंती का? आनयंती. आनयंती केलं. हा ते आनयंती असं केलं ते. म्हणजे काय म्हणायचं ते, यूयम शनिवारी पुन्हा एकवादनात् परम. आणतात असं हा. म्हणायचंय का? हा हा तो असं तो. दिसतं. हे त्या केलं आणि नाहीच कुठे आहेत पण केलं? आता क्लासमध्ये. हा हम्म. बर यूयम पुढचं घ्या. एकवादनात् परम आगच्छत. तुम्ही सगळे 1 वाजल्यानंतर येतात. यूयम यांनी द्विवादनात् ते परम पाठशालां गच्छत. यांनी ते 6 युयम असे वेगळे वेगळे वापरायचा हा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न चांगलं आहे. केला, हा चांगलं केलं. चांगले हो ना. उद्यानात बहिः तिष्ठ. हम्म. उद्यानाच्या बाहेर थांब. हम्म. विद्यालयात बहिः सत्वरम आगच्छसि. अच्छा. त्वम आगच्छसि. ओके. चालेल चालेल. त्वम अध्यारूत. त्या धड्यात आहे ना त्वम हो विद्यालयात तसंच कदा इथं आगच्छसि. हो. त्याच्या- हा. विद्यालयस्य पुरस्तात् सुंदरम उद्यानम अस्ति. हम्म. त्वम अतीव सुंदरम गृहम. गृहम नाही पाहिजे. निवास असे हम्म. घेतलं तर मग गृहे पाहिजे तिथे. गृहे पाहिजे तर गृहे. चांगला केला प्रयत्न आहे पुढचं खूप. चांगला प्रयत्न केला. क्वचित पुढचं एखाद घ्या. दुसरं एक पहिल्याने हा. शेवटचं सोडलं, बाकी तसं चांगलं लिहिलं. हा. आनंद हा देव. हा. तर हे थोडंसं फेंट आलंय पण वाचू आपण याला. तुम्हाला वाचता येईल कोणाला आहे? मला थोडं हे होतं ते. विद्यालय मम बालकः विद्यालय गच्छति. तर विद्यालय गच्छति त्यांनी असं नाही, विद्यालयम हा गच्छति. मगाशी सांगितलं तसंच झालं हम्म. ते. हम्म. विद्यालयात सह विद्यालयात कदा गच्छसि. नाही, क्वेश्चन लिखावा. हे सह म्हटल्यानंतर गच्छसी नाही येणार. सह हम्म. गच्छति. आणि हा प्रश्न जर तिथे करायचा तुम्हाला तर मग इथं प्रश्नचिन्ह पाहिजे. हम्म. केव्हा हम्म. जातो पाहिजे तर मग दंड नाही पाहिजे, प्रश्नचिन्ह पाहिजे. आणि गच्छती. इव्हन मराठीमध्ये पण प्रश्न दिला नाही तुम्ही त्याला. अरे बापरे, 10 मिनिटं राहिले. हम्म. हो. अहम अहम गृहम गृहं गच्छामि. गच्छामि. हम्म. हम्म. मी घरी जातो. गृहात अहम गृहात कार्यम करोमी. आता हे तुम्हाला काय म्हणायचं, घरात काम करते का घरातून, कसं म्हणाय का? मी या घरात 2 नंबरच्या नाही, घरात वाक्यात नाही पण असं नाही तीच म्हणत. चूक आहे मला वाटतं. आणि हा तीच चूक आहे झाली. विद्यालयात म्हणजे विद्यालयात म्हणजे विद्यालयातून असतो त्याचा अर्थ होतो. विद्यालयातून हा म्हणजे हा. जर विद्यालयातून केव्हा जातो असं होऊ शकतं, पण ते
गच्छसी नाही पाहिजे, गच्छती होऊ हा शकते. ते ठीक आहे. हा पण इथे मात्र हे अहम गृहात कार्यम करोति, इथं सुद्धा मराठी शाळेत लिहिलं त्यांनी. हा, हे चुकलंच आहे. हे शाळेत नाही, विद्यालयातून, शाळेतून पाहिजे. कुणाचं असेल त्यांनी बघा. ते काय आहे ना अहम गृह विद्यालयात. हा, हो. हम्म. विद्यालयात पण विद्यालयात म्हणजे ते नाही. मराठी आणि हा विद्यालयातून हे असा अर्थ मराठी, होतो. हे हा हे विद्यालयात म्हणजे विद्यालयातून. हा अर्ध असं पाय होतं. मोडलेला तर राहणार ना, त्या ठिकाणी तून असा अर्थ होईल त्यातून बाहेर. पासून. अहम गृहात कार्यम करू मी असं नाही होणार. त्याचा अहम अर्थ वर्क गृहात. फ्रॉम होम आहे. हा, त्याचा अर्थ वर्क फ्रॉम होम. अहम गृहात कार्यम करू. नाही नाही नाही, ते मग ते वेगळं, अहम म्हणजे गृहे जसं हे गृहे झालं घराच्या ते. बाहेर आपण येऊन करतो, त्या वास्तूच्या बाहेर येऊन करतो, तेव्हा ते अर्ध त येतं त्या ठिकाणी. विद्यालयात, गृहात गृहात, घरातून. कार्यालयात, कार्यालयातून मी निघालो, मी घरी आलो, मी बाहेर गेलो, असं. सर, मी केलेलं दक्षवादन. एक वाचून दाखवू का? हा हा, वाचा. दाखवा. गृहाचं. वयम हा, हम्म. सर्वे गृहात पठंती लिखंती च. नाही ना, तुम्हाला तेच नाही. पाहिजे. घरात म्हणजे घरातून म्हणता ना तुम्ही. हा घरातून लिहित नाही आपण, ते घरातून घरून काम करणं गोष्ट वेगळी. हे हा. गृहात म्हटल्यानंतर घरातून बाहेर येऊन असं. गृहात बही हम्म. असं. हा मग ते गृहीत मराठी झालं. आणि संस्कृतचा गोंधळ होतोय तुमचा, म्हणजे हा ते बऱ्याच त जे जणांचा आहे, होतोय. हो, कन्फ्युज होतं हा सुरुवातीला. फक्त हा. थोडी काळजी घ्यावी त्याच्यामध्ये. मग ते कळलं. अहम गृहे कार्यम करोमि असं होईल ते. अहम गृहम गृहे पठामि. अहम गृहम वयम कार्यम गृहे. करोमि. हा, गृहम ना सर, गृहम. विद्यालयम कदा गच्छसि. नाही, जर आपण घरामध्ये काम करत असू तर गृहे. जर आपण घराकडे चाललो घराच्या असू आत विद्यालयम ना. तर मी गृहम. घरात नाही, घरात घरात मी घरात काम गृहे, करते. गृहे, हा गृहे, गृहे. मग ते गृहे. गृहे घराच्या आत आहे, ते गृहे म्हणजे ते घरात म्हटल्यावर गृहे होतं. आणि इथे पाय मोडलेला त जो आहे गृहात, याचा अर्थ घरातून, आतून. घरापासून बाहेर. विद्यालयात, विद्यालयातून बाहेर. ग्रामात, नगरात, असा येतो. विद्यालयम कदा पासून. गच्छसि. ती पंचमी आहे त्यामुळे तो वेगळा होतो अर्थ. तिचा कार्यक्रम चालू असतो. हा? अहम दशवादन समये भोजनम करोमि. भोजनं ठीक आहे. करोमि. एकादशवादने मम पाठशालाम अस्ति. अच्छा, मम पाठशाला. हा, पुढे साधारण मी 10 सगळ्यांचा वाजता हाच जेवण गोंधळ करतो. होतोय. साधारण हे काय सगळ्यांचा लिहिलंय? हाच मम गोंधळ गृहम होतोय. नगरात अस्ति. नगरात म्हणजे काय? अहम ग्रामम निवसाम. ग्रामम ठीक आहे. नगरम. हा नगरात नाही, मग हे तुम्ही नगरम लिहिताय का इथे? मम गृहम गृहम नगराम अस्ति. नाही, नाही. काय आहे ते वाक्यात दोन वेगळे वेगळे उपयोग आहे. ग्रामम हम्म. आणि ग्रामात असे दोन वेगळे दिलेत शब्द. नगरम आणि नगरात असे दोन वेगळ्या शब्दाचा वापर करायचा दिलेल्या वाक्यात. आपण असं करूया, मला वाटतं सरांना सांगूया की ह्याच्यावरती थोडं एखादं 4 वाक्य सांगा, नाही हम्म. का? दिलीपजी आणि राकेशजी, आपण सरांना हे थोडं समजावून सांगायला सांगूया, ठीक या आहे, आणखी लोकांचा एकदा तिथे त्याला सांगा गोंधळ फक्त. का होतोय. हो, नाही, त्यांना घरात अजून थोडं विभक्ती सवय माहिती नाहीये, त्याच्यामुळे तो माहिती सवयीनं गोंधळ नाहीये होईल, ते होतोय वेळ म्हणून. लागेल ऍक्च्युली. त्याला, हा आपल्याला हा, व्हायचं तुम्ही असं. फक्त तेवढं म्हणजे हा बेसिकली सर पण हेच सांगतील की ते नंतर येणार आहे. हा उगीच घाई नका हा करू. हा, हा. हा म्हणजे विद्यालयात डिस्करेज जे व्हावं पाय असं काही मोडा नाही अर्थ याच्यामध्ये. आला तर त्याचा अर्थ कडून किंवा पासून असाच हा होतो. ओके. हा गृहम असेल तर सला ते सलाना ते जे आपण शिकलोय ते, किंवा एकारांत आलं तर त्याच्या म्हणजे इन और ऑन म्हणजे असा होतो अर्थ. एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे तेवढं ते डोक्यात बसलं की नंतर विभक्ती जेव्हा ऍक्च्युली शिकू तेव्हा तुम्हाला ते त्याचं रिलेशन करता येईल, म्हणजे कोरिलेट करता येईल. येस, कारण सध्या विभक्तीचा बरोबर. लोड आला तर तो उगीच विनाकारण जास्ती वाटायला लागेल मग ते. हा, खरंय खरं. अजून दुसरं एखादं घ्या उत्तराचं कुणाचं असेल तर. सोमवासरे सह पाठशाला असते, हे पण नाही योग्य वाटत आहे. पाठशाला असती नाही. 6 ते सोमवासरे 6 पाठशालां गच्छति असं होऊ हा, शकेल. असती म्हणजे ते आहे असं होईल ते. कारण सोमवासरे ह्या शब्दाचा वापर करायचा आहे ना वाक्यात उपयोग. हम्म. सोमवासरे सह पाठशालां गच्छति असं होऊ शकेल.
हा अवकाशः चल भवति. नाही. ओके. हा आणखी कुणाला अजून काय? याच्यापेक्षा वेगळं काही आहे का लाटा सांगायचं काही? आमचा वेळ कमी आहे आजचा. उद्यानात बहि बालकः तिष्ठन्ति, हे बरोबर आहे. हम्म, विद्यालयात बहि, विद्यालयात बहि, ते बदललं फक्त, उद्यानाच्या ऐवजी हम्म, विद्यालयात. ठीक आहे. हम्म, शाळेच्या मंदिरे पुरस्तात् मम गृहम् अस्ति. हम्म. एकादश वादनं परं वादनात परत त्वं विद्यालयात् आगच्छति. आगच्छसि. आगच्छसि, बरोबर. हम्म. ओके. बरोबर. प्रश्नचिन्ह दिला का तुम्ही याच्यावरती? येतोच का असं विचारतोय. हम्म. नाही नाही नाही. हा एक शेवटचं घेऊ, चांगल्या अक्षराचा एक शेवटी एकदम फारच मोठा आलं नाही. हा हा. ठीक आहे ठीक एषः मम विद्यालयः, तव विद्यालयः कुत्र अस्ति? ओके. विद्यालयात, इदानीं मम विद्यालयात आगच्छामि. आता मी विद्यालयातून आले, असं म्हणायचं असेल तर बरोबर आहे. गृहं, तस्य गृहं विशालम् अस्ति. ओके. गृहात, सः बालकः गृहात क्रीडांगणे गच्छति. नाही, ऍक्च्युली घरातून तिसरं क्रीडांगणाला गेला. तिसरं तिसरं थोडं चुकलंय मला वाटतं. तस्य गृहम तस्य म्हणजे गृह, हं. इथे गृह म्हणजे गृह गृह हे आलं असतं ना. ते गृह, हा हे गृहमच आहे. नपुसकलिंगीच आहे बरोबर ना बरोबर गृह? बरोबर आहे. बरोबर प्रथम आहे, आहे ती. हा नपुसकलिंगीच आहे ते, बरोबर. बरोबर. नपुसलिंगी प्रथम आहे ती. गृहं बरोबर बरोबर आहे. बरोबर बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. आहे. सॉरी. सः बालक, हा, तस्य सः गृहं. बालकः गृहात क्रीडांगणे गच्छति, झाला. हे वाक्य अर्थ पण बरोबर लिहिलाय. तो मुलगा घरातून मैदानात जातो. दशवादन समये, ते दशवादन समये कार्यं कुर्वन्ति. हं. बरोबर. बालकः दशवादन समये दुग्धं पिबति. त्वम् एकादशवादने किं करोषि? मम माता चांगली पिता वाक्य च केली आहेत. ग्रामं निवसतः. हे दोघंच आहे. मम बरोबर आहे ना, थः. बरोबर आहे. हं. ग्रामात, बरोबर आहे सह बरोबर आहे. नगरात, गावाला हा, राहतात. हा. सह नगरात कदा आगच्छति. क्वेश्चन प्रश्नचिन्ह मार्क पाहिजे वगैरे इथे. आहेत ना. हा हा. बाकी छान आहे. हा, ते काय अक्षर कळतं त्यामुळे पण अजून प्रॉब्लेम आहे. सोमवासरे, वयम सोमवासरे क्रीडांगणे खेळामः किंवा क्रीडामः. हं. शनिवासरे अहम शनिवासरे प्रातःसमये उद्यानं गच्छामि. आता सगळ्यांना एक सांगते, हाच कागद बघा. हा, म्हणजे एक एक सुट्ट सुट्ट ओळीवर लिहिलं की व्यवस्थित दिसतं. आणि त्याचे पाय मोडलेले, दोन ह्याच्यामध्ये अंतर, जरा दंड. हस्ताक्षराचं पण लक्ष द्या सगळ्यांनी, बाकीच्यांनी. म्हणजे असं व्यवस्थित छान दिसतं ना. आणि मग चुका पण आपल्यालाही कळतात, तपासायलाही बरं वाटतं ना. वयम दंड. एकवादनात परम भोजनं कुर्मः, हे पण बरोबर आहे. अहम द्विवादनात परम एषः पुस्तकः पुस्तकः नाही, हा एषः पण नाही, एषा पुस्तकम. पुस्तकम हे नाही. नपुंसकलिंगी आहे. ओके उद्यानात नुसतं बही, द्विवादनात पुस्तका पठावी म्हटलं तरी चाललं असतं, ओके. नाही का? उद्यानात बही पुस्तकम पाहिजे मग तिथे. अहम हम्म. द्विवादनात परम पुस्तकम पठामि. उद्यानात बही सुंदरम मयूरम पश्यामि. चांगलं लिहिलंय. हम्म. विद्यालयात बही विशालं मन्दिरम् अस्ति. पुरस्तात्, मन्दिरस्य पुरस्तात् अश्वः तिष्ठति. निवससि त्वं कुत्र निवससि. ते तर हे तर त्या वाचलं. पुस्तकात दिलेलंच आहे. अस्ति सः अस्ति, असि त्वमसि, अस्मि अहमस्मि, सः निवसति, त्वं निवससि, अहम निवसामि. बरोबर हे आहे. कुणाचं आहे का इथे? हो, मी सीमा कुलकर्णी.